चला फायनली 250 वर्ष 300 वर्षाच्या मेहनतीनंतर फायनली आपला हात. ओ माय गॉड, काय मला फील होते ब्रो, माझा हात बाहेर निघतोय. तर असं वाटतं की बॉक्स मधनं काहीतरी गिफ्ट बाहेर काढतोय. नमस्कार. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. आणि यस, आफ्टर व्हेरी लॉंग टाइम आपण आपल्या या चॅनलवरती प्रँक करणार आहे. मला असं वाटतं 1 वर्ष तरी झालं आपल्या चॅनलवरती कोणता प्रँक नाही आलाय. तर आपण आज प्रँक करणार आहे. आणि प्रँक पण कसा नकली वगैरे नाही, ओरिजिनल प्रँक करणार आहे. मला असं वाटतं थंबनेलमधून तुम्हाला समजलं असेल की प्रँक काय आहे. खरं सांगू ना तर हा प्रँक करताना माझी स्वतःची जाम फाटते आणि मला जाम भीती वाटते. मी एवढंच बोलेल की पूर्ण एंड पर्यंत ब्लॉग बघा आणि आय होप तुम्हाला खूप आवडेल. मला माहित नाही की अजून पुढे काय काय घडणार आहे. तर ब्लॉग जो आहे तो आपण आता स्टार्ट करूया. प्रँक जो आहे तो आपण आता स्टार्ट करूया. तर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघा. ऍक्च्युली हा हात जो आहे ना, हा हात काढण्याचं कारण असं आहे की मला माझ्या डाव्या हाताने काहीच करायला जमत नाहीये. अंघोळ करायला पण मला कोमलला बोलावं लागतंय. जेवण भरवायला पण तुम्हाला माहिती आहे कोमल आणि मम्मीला त्रास आहे. तर मला जाम चिडचिड झाली आणि नुसती ना रात्रीचे ना या हाताला ना जाम खाज येते. मला खाजवता पण येत नाही आणि खरं सांगू ना तर जाम वैतागलो मी या हाताला. म्हणून मी आज निर्णय घेतलाय. निर्णय खूपच चुकीचा आहे. तुम्ही कधी असं काही करू नका, माझं बघून कांड करू नका. मी जे कांड करतोय निर्णय खूपच चुकीचा आहे हा हात काढायचा. पण ठीक आहे, मला असं वाटतं की बरा झालाय. ते आता काढल्यावरच समजेल की मला असं पूर्णपणे हात असं होतोय का. मला असं वाटतं होईल. सो ठीक आहे, निर्णय माझा खूप चुकीचा आहे. पण मला जास्त त्रास द्यायला नाही आवडत आहे. खरं जेन्युइनली रिझन हे आहे. तर म्हणून मी हा हात काढणार आहे. पण मला बघायचं आहे की मम्मी, रोहित आणि माझी बायको काय बोलते या हाताला काढल्यानंतर. आणि या प्रँकमध्ये मला माझा मित्र साथ देणार आहे, वरद. मी डायरेक्ट ठरवलेलं आहे की काय विषय आला, जास्त काय झालं ना तर मी डायरेक्ट बोलणार आहे की वरद बोलला दादा. मी त्याला बोलतो नको काढू, पण तो काढतो. मी बोलणार आहे की वरद मला बोलला दादा हात काढ. हात असं घेऊन गेलास तर चांगला प्रँक बनेल. मला वरद बोलला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? कोमल दीदी बघ, मी त्याला बोललो नको काढू, पण तो काढतो. आणि मी बोलणार आहे की मला वरद बोललाय. नाही मग तर आपण इकडेच हात काढणार आहे हा. तर आपण जाऊया आता हार्डवेअरला, एक्सो ब्लेड घेऊन येऊया. एक्सो ब्लेड घेऊन येऊन हा हात कापूया इकडनं आणि हात वगैरे नीट वॉश करूया आणि बेल वाजून डायरेक्ट असे हात घेऊन जाऊया त्या तिघांच्या समोर. सो ठीक आहे, चला आपण जाऊ. पहिला जाऊन आता हा हात कापूया. गाईज, आपल्या कहाणीमध्ये अजून एक ट्विस्ट आणि अजून एक मोड आलाय. मोड आपल्या पावसाने आणलाय. आम्ही हार्डवेअरला गेलेलो एक्सो ब्लेड आणण्यासाठी आणि तिथे अजून पण आम्हाला सामान घ्यायचे होते आपल्या पॉडकास्ट चॅनलसाठी. सो सामान घेता कधी जोरात पाऊस आला समजलंच नाही. आम्ही लिटरली अर्धा तास थांबलो तरी पण पाऊस काय थांबाचं नाव घेत नव्हता. तर फायनली थोडाफार भिजलोय आणि मला असं वाटतं की मला अजून एक बहाणा सुद्धा भेटला कोमलला सांगायचा की अरे माझा हात पावसात भिजलेला, मग आता कसं ते हात सडलं असतं, वास मारला असता, म्हणून मी काढून आलो. सो आता एक्सो प्लेट आणलेला आहे आणि त्या माझ्यासोबत आहे वरद सुद्धा पूर्णपणे भिजलेला आहे. सो चला आपण हात कापूया आणि घेतलेला सामान जो आहे तो घेऊन जाऊया. बघा सामान सुद्धा इथे ठेवलेलं आहे. ही ट्यूबलाईट सुद्धा आपली भिजली आहे. वरती कव्हर टाकून आणलंय, भिजली आहे. चला आपण आता हात जो आहे तो कापूया आणि हात ओपन करूया फायनली आणि जाऊया वरती आणि बघूया की 2 बाया कसे तमाशे घालतात. बघ इथे बघ, इथे सबूत आहे. काय व्हिडिओ काढतोय मी की हा जो माझा हात आहे हा तू कापतोय. त्याला बोललो मी काय त्याला तुला बोललो मी नको कापू. अच्छा, कॅमेरा समोर बोलतोय का असं. बघा तुम्ही स्वतः बघू शकता की हाच कापतोय.
थांब थांब थांब, मला भीती वाटते. मला असं वाटतं की या साईडने कापला पाहिजे तू. बघा हातबीत कापायला नको. एक मिनिट थांब. इथे पहिला वार आपल्या भावाने दिलेला आहे. भावा तेवढंच काप, जर जास्त खाली कापलास तर माझा हात कापेल. ओके. आणि कोमलला मी ही व्हिडिओ दाखवणार आहे की कोमल तू स्वतः बघ की माझा हात कोणी कापला. भावा हलवा नाही तर लागेल मला. तेवढंच हा, त्याच्यावरती नाही. थांब आता थांब, मला शूट करायला जमत नाही तरी करतोय. बस बस बस, खाली गेलं तर हात कापेल. नाही ना, वरती वरती रेग मार, मग आपण फाडूया. मला अजून पण बिलीव्ह होत नाही की मी माझा प्लास्टर स्वतः काढतोय. माझी मस्ती मला नडणार आहे. बघा किती कारागिरीने काम चालू आहे. फूक वगैरे मारून नीट कापतोय. कारागिरीने काम चालू आहे. पार्किंग मध्ये गपचूप आमचं काम चाललंय, बघू शकता. आणि आता वरती जायचंय हात ओपन करून. बघा बघा किती कारागिरीने काम चालू आहे. होतंय का? होतंय. गाईज, मला डॉक्टरीनं एकदम स्ट्रिक्टली सांगितलेलं, जर तू 1 महिना हा प्लास्टर नाही ठेवलास तर कदाचित जिथे हड्डी मुडली आहे तिथे आपल्याला काय टाकतात ते रॉड किंवा ते प्लेट टाकावी लागेल असं बोललेले. पण मला असं वाटतंय की डॉक्टरांना चेकिंग करण्यासाठी मी डॉक्टरांचे पैसे वाचवलेत आणि मी माझ्या मस्तीने हा हात कापून घेतोय, प्लास्टर कापून घेतोय. मी आज सगळ्यात जास्त खुश असेल ना तर मी आता मस्तपैकी स्वतःच्या हाताने अंघोळ करणार आहे. या गोष्टीला घेऊन मी आज स्वतः जाम खुश आहे. चलो ब्रो, आधा हो गया है, आधा बाकी आहे. इथे अशा प्रकारे आपली तिसरी तयारी चालू आहे. 2 तयाऱ्या झाल्या, 2 लेअर कापले. बस बस बस, खाली चाललं आतमध्ये. हे बघ ना, इकडनं होल पडलेला दिसतोय ना काय. बघ माझा हात काढता काढता तुझा हात नको मोडायला. गेल्या 20 मिनिटाच्या प्रयत्नानंतर आमच्या आर्टिस्टनी एक दिमाग लावलाय. आता फक्त ह्याच्याने आपला हात कापायचा आहे. खूप ट्राय केलं पण नीट होत नाही. सो आता आपण आतमध्ये टाकून ते कापणार आहे. बरोबर, माहित पडला हात कापायला. काही थांब थांब थांब, उलटा टाकतोय, हात कापेल. नाही, हे बरोबर आहे. नाही होगा, कापूस आहे कापूस आतमध्ये. नाव ना वरनच काप, आडवा आडवा करूनच काप. असं दाखवा. हा असं काप. मला असं वाटतं गाईज, व्लॉग मी आता इथे स्टॉप करतो आणि प्रॉपरली कापतो. प्रॉपरली कापल्यानंतर भेटूया, कारण खूप मेहनत लागते. आम्हाला वाटलं इझी आहे पण आपल्या भावाचा दिमाग जरा काम येतोय. थांब, मला हात खाली घेऊ दे, हात खाली घेऊ दे. थांब. कोमल बघू शकते तू ह्याची मेहनत. 300 वर्षाच्या मेहनतीनंतर इथे आपला एक्सोब्लेड तुटलेला आहे, बघू शकतात. 2 तुकडे झालेले आहेत. ठीक आहे, प्रॉपरली कापल्यावर भेटूया. ते ठेवशील तर मला वाटतं बरं होईल, कारण तुला पण लागेल ते मला पण लागेल. मोठी लढाई गड्या मातीसाठी र गड्या मनगडातून. बघा 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 मेहनत बघा. जिमला जातो तू? नाही जात? हा, निघालं 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 निघालं. ओ माय गॉड. चला, फायनली 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 250 वर्ष 300 वर्षाच्या मेहनतीनंतर फायनली आपला हात
ओ माय गॉड, काय मला फील होते ब्रो, माझा हात बाहेर निघतोय तर असं वाटतं की बॉक्स मधनं काहीतरी गिफ्ट बाहेर काढतोय. देख रहे हो ना स्ट्रेटेजी देख रहे हो. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. थांब 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 थांब, कसं काढू आता, आता कसं काढायचं. थांब 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 थांब, म्हणून डॉक्टरांची गरज आहे. या जगात म्हणून डॉक्टरांची गरज आहे. हो. माझा हात फ्रॅक्चर होता का सडलेला? हा, वाटतंय काय फील होतंय? असं वाटतं मी जग जिंकलंय फायनली ब्रो. एवढी खाज येत होती ना गेल्या 15 दिवसापासून, मला नाही इथपर्यंत हात पोचत नव्हता. खाजे मुले खाज येत होती. आता खाजून घेतो पाहिजे तेवढं. हात दुखतोय माझा भावा, हात दुखतोय माझा. बरा ना झालाय. खरंच माझा हात दुखतो आता. आता काय करायचं? लय दुखतंय, इकडनं कापायला लय दुखतंय. बघूया ना आपण, काढल्यावर समजेल. काढल्यावर मला फील होईल की काय होतंय नेमकं. अजून मेहनत करूया आणि पूर्ण काढल्यावर भेटूया. आता एवढं तर निघालंय. 300 वर्षाची मेहनत झाली, आता आम्ही पोचलेलो आहे 400व्या वर्षी. इकडनं तर निघालाय आपला हात, इकडनं बाकी असो. इकडनं कापायला घेतलाय आम्ही लोकांनी प्रॉपरली, आणि पाऊस काय थांबाचं नाव नाही घेत आहे. 1 तासाच्या मेहनतीनंतर हे फायनली असं कापलंय, आणि आता हे खोलणार आहे आपण. 1 तासाच्या मेहनतीने अनबॉक्सिंग. काय काय अनबॉक्सिंग चालू आहे हाताची. लिटरली आमचे पाय दुखले इथं उभं राहून, आणि ह्याच्या हात पाय सगळंच दुखलंय. सगळ्यात जास्त श्रेय जातं तर माझ्या मित्राला. हा हात माझा कापण्यात बघा अजून पण लागलाय तो. मला असं वाटतं माझ्या मित्रा, माझ्या या हाताचा अनबॉक्सिंगचा क्रेडिट तुला जातो. सो तूच अनबॉक्सिंग कर माझ्या हाताची. खेच. शबास शबास. काय तुम्ही रेडी आहात माझा उजवा हात बघण्यासाठी? एक तासाच्या मेहनतीनंतर फायनली. खरंच माझा हात अजून पण दुखतोय. ओ ब्रो, लोक तुम्ही मला जाम शिव्या घालाय असेल, काय चरबी जात नाही या माणसाची. पण माझं दुःख मला माहिती. दुखतंय, खरंच दुखतंय ब्रो. अय्या, आवाज सुजन गेली नाही. ओ डूड, मला दिसेलच. दिसतोय का काय? याची सुजन आहे ना? हा सुचला. इथे दुखतंय मला. मला भीती वाटते आता. करायला मजा आली पण भीती वाटत. मग मी तुला बोललेलं असं, जर अजून नसेल झालं तर तू बोलतच काढतोय. वाह, क्या ऍक्टिंग कर रहा है. अय्या नाही जमत ब्रो. जेवणासाठी हा हात काढला. अय्या, आता हा कसा माझा मुव्हिंग होतोय? ताकद नाही त्याच्यात. कसा हा ना होत.
ताकद नाही. ताकद नाहीये. असं बांधून होतं ना त्यामुळे ताकद नाही. नाही माझा असा नव्हता हात. हा कसा होतो? फास्ट. इकडची हड्डी बँड आहे ना. बघा कुठं 15 दिवसानंतर अंकल घालतो या हाताला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. का काढला? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबा अय्या नमस्कार. भाभी का काढलास? नमस्कार. अरे अरे येणं बिडे झालायस का? अय्या बॉबी सुजलाय हात अजून पण. का काढलं तू? तुला कोण बोललं काढायला? बॉबी आहे बघा असे काम करतो रे तू पण. अय्या अरे का केलंस हे तरी सांग. का केलंस हे? तोंड का असेल गुपचूप का बोलतोय तोंडाने बोल. सांगतो थोडस थांब. डॉक्टर मला काय खोटं बोलतो? मम्मी तुलाच कॉल करत होते. तुलाच कॉल करत होते. नमस्कार. अहो नमस्कार. नमस्कार. पुढे काय बोलशील नाही. कसं दिसतंय? लेट रिअलाइज. हा डोकं सर्दी डोकं धरेल पकड. रोज कुठे आहे? क्लास क्लास. तर गॉगल पुसून जा ना. पुसता येत नाही. कुठे गेलेला म्हटलं काय घेऊन गेलेलं ते ट्यूबलाईट घ्यायला गेलो. पावसात. घालता येत नाही. घाल ना. हा स्ट्रक्चर आहे ना. घालता येत नाही. सांगायला पाहिजे. कधी समजतं ते बघायचं होतं. चांगला नाही झाला. चांगलं नाही झालं. काय मी काढले स्वतः. भिजलास म्हणून? भिजला म्हणून. हा बॉबी नव्हतं काढलं. दुखतं काय पण. किती 2 तास लागले ना डॉक्टरकडे काढायला. जाऊन आला का? कोणी काढलं? तू काढलं. मी डॉक्टरकडे जाऊन यायचं ना काढायला पण. हा मग बापरे तो 1 महिना बोललाय. 15 दिवसच झाले. तुला कसं वाटतं बॉबी काय? सूज अजून पण नाही. बघ, हे बघ, हे बघ, सूज आहे. म्हणलं, बॉबी तू चुकीचं केलंस. हो हिरवगार पडलं ना. बॉबी तू चुकीचं केलं. शपथ चुकीचं केलं. आता चावले परत लावून घ्यायचं नाही सेम आहे ना. कसं अरे असेल? बघ सेम आहे. सेम वाटतं की तुला नाही. कसं वाटतंय? तुला काय वाटतं? मला सेम वाटतं. नाही, मला आता वाटणारच चांगलंच वाटणार. ऍक्च्युली मला ना मला पकड. कंटिन्यू तुम्हाला बोलवायला आलं. हा मला पकड धर बोल. ए नको दाब. मी नाही दाबत आहे. ए बाप नको दाबू. कसं वाटतं तुला? आता ऍक्टिव्हिटी नको करू लगेच. ते झालेलं नाही तर लगेच ऍक्टिव्हिटी नको करू. त्याला असंच राहू दे. कसं वाटलं सरप्राईज? बापरे. काय मला आधी काय समजलं नाही. असं काय करते? तुला कसं लगेच समजलं? मी रोज तुझा हात बघते ना. हो पण मी झोपेतून उठले. झोपेतून मला काय समजत नाही. तू भिजून आलाय. नमस्कार नमस्कार. या पोराने माझा फ्रॅक्चर काढलाय. का काढला मग?
अरे कोमल 1 महिने कोण सहन करेल हाताला? अरे पण तो हाताला काय झालं तू काय करशील तू? अरे पण मग 1 महिना 15 दिवस मी कसे काढले मला माहितीये. नुसते आतमध्ये खाली तुझ्या आता निवांत नको ना, तू त्या ऍक्टिव्हिटी नको त्याला आता तू काढलेस ना त्याला असं राहू दे. तर त्याच्यासोबत असं पण नको करू, असं नको. तुम्हाला उचललं त्याच्यात. तुम्ही कसं आता उठते ऑफिसला तेवढं वाचलं मला. तुम्ही पण काय उठले मला? तुम्ही काय उठले? नाही मी तर म्हणते थांबा मी पर्स उठते तर नाही उठत. मला काही समजत नाही काय चाललं कसं. त्याला म्हणा तर मला आता अंघोळ करायचे. ए, नाही नाही असं असं हे नको करू नका. असं झटकून पप्पा साईडला जायचे. त्या पोरांनी सांगितलं मला काढायला. पोरांनी सांगितलं खूप दिवस झाले तुमच्या चॅनलवर प्रँक नाही हात काढायचा तुला आयडिया नाही असं म्हणतो. प्रँक नाही मग काय मग काय तुला वाटतं मी सांगितलं असं? तू नाही सांगितलं. ऐक पण प्रँक नाही काय लिसन ना, अरे नको करू ना असं 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 ते असं करतो असं करतो नको करू ना. ते आता थोडंसं दबलाच राहत कधी जे आहे ना थोडीशी दबली असते तिला अशीच करून लूज नको करू परत. मग असं जरा ठेव. सिरियस ना. असं ठेव. अरे यार असंच राहा म्हणजे जास्त वर्क नको करू. मग तू का काढलं मला समजत नाही. नाही हात हात. आई तू का काढलं? आई नको आधी तू का काढलीस? अरे कोमल मला सिरियस तुला वॉशरूमला बोलायला मला आवाज द्यायला लागायचा. मला काही प्रॉब्लेम तुला अंघोळ नव्हता. घालायला लागायची तुला भरवायला लागायचं. म्हणजे माझ्यावर टाकला माझ्यामुळे काढलं. मला नव्हता आवडत तुला कंटिन्यू त्रास द्यायला. 15 दिवस मी कसे काढले माझ्या मला मला त्रास नाही होते ना. तू कशाला स्वतःहून मला वाईट वाटतंय. आपण मला वाईट वाटतंय म्हणून मी काढून टाकलो. मग हात घालून टाकायचा. हात घालून अरे हा हात तुला समजतंय का असं असं करतोय. आता तू बोलायचं नको वर्क करू त्याच्यासोबत का माझं करतोय? बघितलं. एकदा बघ माझं प्रेम आहे तुझं प्रेम आहे माझ्यावर. नाही नाही सोडून माझी आवड आहे. एक म्हणजे मम्मी पप्पी नाही किती? येत. द्या मग मी तुम्ही. धुवून आणला हात. मम्मी नाही येत. नाही येत. बघ थोडंसं घ्यायला लागेल थोडंसं बस नाही येत, हात धुतला, पावसाच्या पाण्यात हात धुतला. मी तर घेतलं बस. नाही येत का मला त्रास नाही. नाही येत. तेव्हा मी जास्त वाचनीच घेतलं त्यामुळे त्याला जेव्हा ना असं पहिले होतं लक्षात माझ्या घाला असायचं महिला वापरायचा. आम्ही नव्हतं सो फायनली ऍक्च्युली खरं कारण असं आहे की यांना त्रास पण आवडत त्याला नको करू काय त्याला असंच राहू दे असं. त्याला असं. हा तर काहीच विषय असा आहे की आज आपला हॉरर पॉडकास्टचा फर्स्ट तुम्ही बोलले ना असं कसं असं ना तुझी मत असं होतं, असं असं खाली ठेवतेस ना, मग असंच ठेवा, असं सरळ. याला असं असं ओके असं. अच्छा म्हणजे ऍक्च्युली आपल्या मराठी हॉरर पॉडकास्ट भयंकर स्टोरी तुम्हाला माहिती आहे आज नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा. तर त्या स्टोरीचा आज फर्स्ट शूट आहे फर्स्ट स्टोरी आपण शूट करणार आहे. तर मला वाटत नव्हतं की मी तो हात घेऊन शूट करू. आता कोणाला त्याचा नमस्कार करू शकतो मी आणि माझा असं नमस्कार आवडला मला काय नाही आवडली. काय गं? सुजला हातात, तर का काढला मला? जाऊ दे कोमल होईल ते अरे होईल असं नको करू ना, जाऊ दे. तरी का जाऊ दे, हात- जाऊ दे ना माझे होईल ते होईल तुला बांधून देऊ का मी असं wrapper ने? असं असं wrap ने म्हणजे सरळ- रॅप नाही काम करू शकतो आपण म्हणजे ह्याच्यासाठी ना रुमाल बांधू शकतो. हा, seriously बांधून होते. आणि जेव्हा काम असेल तो काढू हा. म्हणजे धुवायचं असं. धुवायचं असेल तर काढेल जेव्हा असेल तर काढेल हा, आम्ही करायचं असेल तर काम काढेल केलं ना. नाही काम केलं. चांगलं धुवून सो आपण ब्लॉग जो आहे प्रँक जो आहे इथेच एंड करूया. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. तेव्हा माझा हा हात असा असेल. हे गाईज बॉबी नको करायला पाहिजे ते चुकी केली पण ते माझ्यावर साखर नाही मी नाही पेट तू काय खाणार आहे रोहित आता काय खाणार आहेस काय मागू खायला तुला बापरे काय खाणार आहेस दिवा लावलेस ना तुम्हाला इकडे इकडे काय खाणार पिझ्झा आहेस खाल्ला ना. हा, काल परवा मग बर्गर खाल्ला ना. बर्गर खाल्ला ना आज काय खायचं तुला मला हा. म्हणजे तू ऑफर येते मला ऑफर देतो हा. तुला. हात मी लावतो आज पहिलं टाइम होता ना शाळेचा. ऑफर देतो तुला. हे तुम्ही हे काढलं तुम्ही हे काढलं तेच बोलते घालू नको हात दादाचे जास्त. तुला ऑफर देतो मी